देशातून माओवादाची पाळंमुळं नष्ट केली जात असताना दंडकारण्यातील सगळ्यात जहाल आणि रक्तरंजित माओवादी बटालियनला त्यांच्या गडातून हुसकावून लावण्यात आलेला आहे। कोल्हापूरमध्ये जन्मलेल्या एका मराठी IPS अधिकाऱ्यानं यामध्ये मोलाचं योगदान दिलंय। माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये त्यानं तिरंगा फडकावलेला आहे। IPS अधिकारी किरण चव्हाण यांनी काश्मीरनंतर देशात सगळ्यात संवेदनशील मानल्या जाणाऱ्या छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यामध्ये तब्बल 4 वर्ष माओवाद विरोधी मोहिमेचं नेतृत्व केलेलं आहे। माओवाद्यांच्या प्रभावाखालील भागात तब्बल 20 नवीन पोलीस ठाणी सुरू करत सुकमाला माओवादी मुक्त करण्याच्या मोहिमेला ऐतिहासिक यश मिळवून दिलेलं आहे। तुम्हाला पहिली पोस्टिंग जेव्हा छत्तीसगडमध्ये मिळाली, तुमच्या आणि घरच्यांच्या काय भावना होत्या? नाही, नक्कीच म्हणजे सुकमा आणि जे बस्तर आहे त्याला थोडंसं भीतीचं वातावरण होतं की घरातल्यांची जास्त चिंता होती। मी तर पोलीस ऑफिसर होतो, ट्रेनिंग पण झालं होतं, थोडं एवढं नव्हती माझ्या मनामध्ये। पण त्यानंतर मग मी एकदा या ठिकाणी आलो, जसं आपण म्हणतो की पाण्यात पडल्यानंतर पोहायला पण माणूस शिकतो, तसं सावकाश सावकाश या ठिकाणी जी इन्सर्जन्सी आहे ती पहिल्यांदा मी शिकायला सुरुवात केली। छोट्या छोट्या ऑपरेशनमध्ये ज्यावेळी मी ॲडिशनल SP ऑपरेशन होतो त्यामध्ये जायला सुरुवात केली, जवानांचे इंटरॅक्शन्स केलं, त्यांचे प्रॉब्लेम समजले मला दोन्ही, मतलब DRGचे काय प्रॉब्लेम आहेत, CRPFचे काय प्रॉब्लेम आहेत। मग ॲडिशनल SP जो पिरियड होता तो माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होता, कारण की त्यावेळी मी जंगलामध्ये जास्त राहिलो। 6-7 महिने मी 13 महिन्याच्या माझ्या कालावधीमध्ये 6-7 महिने मी जर जंगलामध्ये राहिलो असेल आणि ऑपरेशन्स वगैरे जे केले, कॅम्प जे एस्टॅब्लिश केले आणि गावकऱ्यांशी संवाद पण त्यावेळी साधला आणि मग गावकऱ्यांचे प्रॉब्लेम काय आहेत, जवानांचे काय प्रॉब्लेम आहेत ते सगळे समजले। मी ज्यावेळी SP झालो त्यावेळी ते जे नॉलेज आहे ते मला कामाला आलं। 2021, 2022, 2023 पर्यंतचा हा कार्यकाळ किती कठीण होता? सुकमामध्ये तुम्ही असताना हा संपूर्ण सुकमा किंवा लगतचा संपूर्ण बिजापूर असेल, दंतेवाडा असेल, महाराष्ट्राची बॉर्डर आहे इकडं, एकूण दंडकारण्य काय अवस्था होती संपूर्ण? म्हणजे तेच की आम्ही ज्या ठिकाणी सिक्युरिटी फोर्सेस पण पाय ठेवायला म्हणजे IDनं त्या ठिकाणी पाय उडायचा, ऑपरेशन करायला जायचं होतं त्या ठिकाणी ॲम्ब्युशेस व्हायचे, कुठलंही गव्हर्नमेंट मशिनरी या ठिकाणी येऊ शकत नव्हती। अशावेळी आम्ही मागची 3 वर्ष बघतोय की माननीय गृहमंत्रीजींनी आम्हाला टार्गेट दिलं की 2026 पर्यंत हे टार्गेट तुम्हाला कंप्लीट करायचं आहे। मग त्यावेळी मोठ्या प्रमाणात ऑपरेशन्स आम्ही या ठिकाणी राबवले, म्हणजे मोठे मोठे ऑपरेशन, त्याच्यामध्ये कॅम्प पण एस्टॅब्लिश केले गेले आणि मोठे एन्काउंटर पण झाले। जसं एका एन्काउंटरमध्ये 17 नक्षली मारले गेले, एका एन्काउंटरमध्ये 12 नक्षली मारले गेले। त्या व्यतिरिक्त करगटावले एक मोठं ऑपरेशन झालं, त्याच्यामध्ये सगळे जवान वगैरे त्या ठिकाणी पार्टिसिपेट झाले। सुकमा जिल्ह्यानं आणि या बटालियनच्या संदर्भात, हिडमाच्या संदर्भात किरण चव्हाण यांच्या नेतृत्वात झालेल्या ज्या ऑपरेशन्स आहेत हे खूप महत्त्वपूर्ण होते। आणि एकूणच पुढच्या भविष्यात जर माओवाद परत आपल्याला येऊ द्यायचा नसेल तर विकास हाच त्याच्यावर कायमस्वरूपी उपाय आहे, असंही किरण चव्हाण सर यांनी आता सांगितलं आहे। महेश तिवारी, न्यूज 18 मराठी, पुवरती, छत्तीसगड।